आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल. आपल्याला कल्पना आहे की कालच केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव हा 3.5 रुपयांनी वाढवून त्या ठिकाणी जवळपास 15 रुपयापर्यंत तो भाव नेलेला आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी देखील सुरू केलेली आहे. आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. उद्या संध्याकाळी केंद्र सरकारमध्ये तशा प्रकारची बैठकही लागलेली आहे. कांद्याच्या संदर्भात सातत्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे इंटरव्हेन्शन करतायत. 15 रुपयाची खरेदी ही आपण सुरू केलेली आहे. मार्केट इंटरव्हेन्शन आपण सुरू केलेलं आहे. निश्चितपणे शेतकऱ्याच्या संदर्भात राज्यातलं सरकार हे संवेदनशील आहेत. काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो. पण आम्हाला याची कल्पना आहे की एवढं करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच केंद्र सरकार सोबत उद्याला बैठक आम्ही करतो आणि त्या बैठकीतून दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील याचा प्रयत्न केला जाणार. काही नेत्यांकडनं सर या कांदा प्रश्नाच्या अनुषंगाने राजकीय आंदोलन सुद्धा केलं जाते, त्याबद्दल काय? 100% राजकीय आंदोलन आहे. म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत. पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते. नाशिकमध्ये आहे ते आंदोलन पाहायला मिळतंय, कारण की रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतात, रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की फोटो ऑपॉर्च्युनिटी चालली आहे, ते विरोधी पक्षात आहेत, त्यांचं काम आहे ते दाखवून राहिले आहेत. सर, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आहेत, वारंवार मोदींवरती टीका करतात. पुन्हा एकदा त्यांनी टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रम्प तात्या जसं बोलतात तसं मोदी सगळं करतात, असं त्यांनी. असं आहे की प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, पूर्वी आमदार होत्या. अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे. पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगणं थोडी होतं. आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल.